साध्या गोष्टीतून सर्वोच्च ज्ञान कसं मिळवावं हे शिकायचं असेल तर दत्त महाराजांच्या गुरूंची ही कथा तुम्ही ऐकायलाच हवी. आपण सगळेच आयुष्यात मार्गदर्शकाचा शोध घेत असतो, पण भगवान दत्तात्रेयांनी निसर्गातील घटकांकडे बघून आत्मज्ञान प्राप्त केले. दत्त महाराजांचे एकूण 24 गुरु होते आणि आजच्या या पहिल्या भागात आपण पाहणार आहोत त्यांचे पहिले 12 गुरु. तर पहिले गुरु आहेत पृथ्वी. पृथ्वी लोक पृथ्वीवर आघात करतात, खोदतात, तरीही पृथ्वी शांत राहून सर्वांचे पोषण करते. दत्त महाराजांनी पृथ्वीकडून क्षमाशीलता, सहनशीलता आणि परोपकार हा गुण शिकला. परिस्थिती कशीही असो, आपले कर्तव्य सोडायचे नाही हा बोध त्यांना मिळाला. दुसरे गुरु वायू म्हणजेच हवा. वायू चांगल्या वाईट अशा दोन्ही ठिकाणाहून वाहतो, पण तो स्वतः कधीही अशुद्ध होत नाही. वायूकडून महाराजांनी अलिप्तता शिकली. जगात वावरताना कोणाच्याही चांगल्या किंवा वाईट गुणांमध्ये स्वतःला अडकून घ्यायचे नाही हा संदेश वायू देतो. तिसरे गुरु आकाश. आकाशात ढग येतात आणि जातात, पण आकाश नेहमी अनंत आणि डागविरहित राहते. आकाशाकडून दत्त महाराजांनी व्यापकता आणि अनासक्ती शिकली. आपला आत्मा किंवा मनसुद्धा आकाशासारखे अथांग आणि निर्लेप असावे. चौथे गुरु आहेत जल. जल म्हणजे पाणी. पाणी नेहमी शुद्ध असते. ते सर्वांची तहान भागवते आणि शांतता देते. पाण्याकडून त्यांनी पवित्रता, नम्रता आणि संथपणे वाहणे हा गुण शिकला. माणसाने ही पाशवी वृत्ती सोडून पावन व्हावे असा हा बोध आहे. 5. अग्नी. पाचवे गुरु आहेत अग्नी. अग्नीमध्ये जे काही टाकले जाते ते जळून भस्म होते आणि अग्नी स्वतः पवित्रच राहतो. अग्नी स्वतः प्रकाश देतो. यावरून महाराजांनी शिकले की ज्ञानाच्या अग्नीने आपले दोष जाळून टाकावेत आणि स्वतः तेजस्वी राहून इतरांना प्रकाश द्यावा. 6वे गुरु आहेत चंद्र. चंद्राच्या कला बदलतात. तो कधी लहान होतो तर कधी पूर्ण रूप घेतो, पण चंद्र स्वतः नष्ट होत नाही. यावरून दत्त महाराजांनी शिकले की शरीराची वाढ आणि झीज होत राहते, पण आत्मा नेहमी अमर आणि अपरिवर्तनीय असतो. 7वा गुरु आहे सूर्य. सूर्य आपल्यातील किरणांनी पृथ्वीवरील पाणी शोषून घेतो आणि वेळ आल्यावर पावसाच्या रूपाने ते पुन्हा पृथ्वीलाच अर्पण करतो. यातून दत्त महाराजांनी निस्वार्थ सेवा शिकली. भौतिक गोष्टींचा स्वीकार फक्त गरजा पूर्ण करण्यासाठी करावा आणि योग्य वेळी ते समाजाला परत करावे. 8वे गुरु कपोत पक्षी. हा पक्षी आपल्या पिल्लाच्या मोहात पडल्यामुळे शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकतो आणि स्वतःचा जीव गमावतो. या दुर्दैवी पक्षाकडून दत्त महाराजांनी अति आसक्ती आणि मोहाचा त्याग करण्याचा मोठा धडा शिकला आहे. कोणत्याही गोष्टीत अवाजवी गुंतणे विनाशाला कारणीभूत ठरते. 9वे गुरु आहेत अजगर. अजगर कधीही अन्नाच्या शोधात भटकत नाही. तो एकाच जागी शांत राहतो आणि निसर्गाकडूनच जे काही मिळेल त्यात समाधानी राहतो. अजगराकडून महाराजांनी संतोष आणि संयम शिकला. जे नशिबाने मिळाले आहे त्यात समाधानी राहणे सुखी जीवनाची गुरुकिल्ली आहे. 10वे गुरु आहे समुद्र. शेकडो नद्या येऊन मिळाल्या तरी समुद्र आपली मर्यादा ओलांडत नाही आणि उन्हाळ्यात नद्या सुकल्या तरी तो आटत नाही. समुद्राकडून दत्त महाराजांनी गंभीरता आणि अमर्याद संयम शिकला. सुख असो वा दुःख, माणसाने आपली मर्यादा आणि संयम कधीही सोडू नये. 11वे गुरु आहेत पतंग. कीटक. हा कीटक दिव्याच्या प्रकाशाकडे म्हणजेच रूपाकडे आकर्षित होतो आणि शेवटी त्यात जाळून मरतो. पतंगाकडून दत्त महाराजांनी इंद्रियांवर ताबा मिळवण्याचा बोध घेतला. बाह्य सौंदर्याच्या किंवा मोहाच्या आहारी गेल्याने माणसाचा सर्वनाश होऊ शकतो. 12वे गुरु आहेत मधमाशी. मधमाशी वेगवेगळ्या फुलांवरून फक्त सुवासिक मध गोळा करते. फुलाला इजा पोचवत नाही. यावरून दत्त महाराजांनी सार ग्रहण करणे हा गुण शिकला. माणसाने अनेक ग्रंथांमधून किंवा लोकांकडून फक्त चांगल्या आणि महत्त्वाच्या गोष्टी स्वीकाराव्यात. तर मित्रमैत्रिणींनो, हे होते भगवान दत्तात्रेयांचे पहिले 12 गुरु, ज्यांच्याकडून त्यांनी जीवनाचे परम सत्य शिकले. पण कथा इथेच संपत नाही. उर्वरित 12 गुरु तर याहूनही अधिक थक्क करणारे आणि वेगळे आहेत. दत्त महाराजांनी एका छोट्या मुंगीकडून किंवा विणकराकडून काय शिकले असेल
हे आपण पाहणार आहोत पुढच्या भागात, म्हणजेच भाग 2मध्ये. आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.